नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नानावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज 14 जूनला जी कंबाईंड ग्रुप बी ची परीक्षा झालेली आहे, याच्यामध्ये थोडक्यात जर पाहायचं म्हटलं तर जो हा 2026 चा पेपर जो होता तो थोडक्यात कुठेतरी हा एक मॉडरेट लेवलचा पेपर होता. साधारणतः एकदम हार्डही नव्हता, एकदम इझी नव्हता साधारणतः. याच्यामध्ये जे साधारणतः आपण भूगोल विषयाचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे नेमके संभाव्य उत्तरतालिका काय असू शकते हे नेमकं बघणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. जे साधारणतः भूगोल या विषयाचे प्रश्न दिसत आहे हे सुद्धा थोडक्यात कुठेतरी मिक्स असे प्रश्न दिसतात आपल्याला मॉडरेट लेवलचे. असे फारसे कठीणही नाही आणि फारसे सोपेही नाही. पण जर कदाचित आपण अप्लाइड बेसवरचं नॉलेज जर चांगल्या पद्धतीने जर लावलं तर इझिली आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. एकदम असे फॅक्च्युअल प्रश्न याच्यामध्ये नाही दिसत नेमके. लक्षात घ्या, आता पहिला प्रश्न याच्यामध्ये काय बोलताय लक्षात घ्या. पहिला प्रश्न याच्यामध्ये जो भूगोल विषयाचा आलेला, हा जो सेट मी सोडवत आहोत तो दिसतोय आपल्याला नेमका हा बी सेट. हा सेट बी आहे आणि या सेट बी नुसार साधारणतः 11व्या प्रश्नापासून भूगोलचा हा पोर्शन सुरू होताना दिसत आहे. आणि त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न विचारलेला दिसतोय आपल्याला तो साधारणतः तो आपल्याला विचारला दिसतोय हा मानवी भूगोलावरचा, महाराष्ट्राच्या भूगोलवरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय बोललेले, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते असं बोललेली. ठीक आहे. आता शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते अशी जोडी बोललेली साधारणतः विचारलेली याच्यामध्ये. म्हणजे दोन शहरं याच्यामध्ये काहीतरी दिलेली आहे आणि हे दोन शहरे कोणते जवळ आहे आणि ते एकत्रित असं साधारणतः आपल्याला दिसत आहे. असा साधारणतः एवढा सोपा हा प्रश्न दिसतोय याच्यामध्ये. आता पहिला जो ऑप्शन दिसतोय आपल्याला त्याच्यामध्ये दिसतोय आपल्याला ठाणे दिसतंय आणि नाशिक दिसतंय. आता ठाणे आणि नाशिकच्या बाबतीत जर विचार करतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर भरपूर असं आपल्याला अंतर दिसतंय याच्यामध्ये. तर हे एकत्रीकरण म्हणून येणार नाही नेमकं. त्यानंतर साधारणतः जेव्हा बघतो आपण की आपल्याला दिसतंय काय तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 मध्ये काय गोष्टी दिसतंय. ठीक आहे. त्या पर्याय क्रमांक 2 मध्ये गोष्टी दिसतंय आपल्याला मुंबई आणि त्यानंतर नवी मुंबई दिसतंय. ठीक आहे की नाही. आता नवी मुंबई आणि मुंबई दिसतंय. पहिल्यांदा मुंबई होते जे जुनं मुंबई शहर बोलतो आपण त्याला, आणि त्याच्यानंतर मग प्रशासकीय दृष्ट्या आणखी काहीतरी योग्य अशा सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्याच भागामध्ये काहीतरी पुन्हा आणखी. तर आपल्याला अशाच पद्धतीने एक नवी मुंबई हे शहर सुद्धा बसवलेले दिसत आहे. त्याच्याच बाजूला जे कुठेतरी पाहिलं तर आपल्याला कुठेतरी असं एकत्रीकरण झालेला शहराचा भाग दिसतो. म्हणजे आपल्याला तेच विचारलं होतं की शहरी एकत्रीकरण ही संकल्पना अशी विचारली होती की कोणत्या शहरांच्या बाबतीत लागते असं बोललेलं होतं. तर याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 ही येताना दिसत आहे. ठीक आहे. जे आयोग जास्तीत जास्त उत्तर हेच देईल नेमकं. ठीक आहे. त्यानंतर सातारा आणि सांगलीच्या बाबतीत जरी पाहायचं म्हटलं तर अंतर हे वेगळं दिसतंय. पुन्हा नागपूर आणि चंद्रपूरच्या बाबतीत जरी पाहायचं म्हटलं तर हे सुद्धा अशा पद्धतीने एलिमिनेट होऊन जाईल इझिली. नेमकं 11चं उत्तर हे 2 येताना दिसते मित्रांनो आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न दिसतोय आपल्याला हा 12वा प्रश्न. हा जो प्रश्न दिसतोय लक्षात घ्या, भूगोलाचा प्रश्न. याच्यावर काय बोललेले की उत्तर महाराष्ट्रातील बोललेले. आता उत्तर महाराष्ट्र म्हटल्यानंतर आपल्याला लगेच आठवायला पाहिजे की खानदेश. आणि खानदेशमध्ये आपल्याला धुळे, जळगाव आणि साधारणतः नंदुरबार असे 3 जिल्हे दिसते आपल्याला हे उत्तर महाराष्ट्रामधले. आणि या उत्तर महाराष्ट्रामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या, 250 मेगावॅट इतक्या क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असं बोललेले. ठीक आहे की नाही. आता उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिले दिसतंय आपल्याला धुळे जिल्हा दिसतंय आणि या धुळे जिल्ह्यामध्येच मित्रांनो, धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या हा आपल्याला 250 मेगावॅट इतका क्षमतेचा प्रकल्प आढळताना दिसतोय आपल्याला. सोलर एनर्जी पार्क आढळताना दिसतंय. ठीक आहे. आता याचं नाव काय तर याचं नाव आहे साक्री. याचं नाव दिसतंय आपल्याला साक्री. हा तो प्रकल्प साधारणतः दिसतोय आपल्याला जो 150 मेगावॅट या क्षमतेचा दिसतंय. या साक्री या प्रकल्पाचंच नाव पुन्हा दिसतंय आपल्याला दुसरं, यालाच बोलतात आणखी शिवाजी नगर सोलर पार्क असे बोलतात. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर आलं दिसतं 12व्या प्रश्नाचं उत्तर आलं दिसतं पर्याय क्रमांक 1 हे आलं दिसतं आपल्याला. ठीक आहे. पुढचा 13वा प्रश्न असणार आहे. त्या 13व्या प्रश्नामध्ये बघतो आपण काय लक्षात घ्या, काय बोललेले की सियाचीन लडाखमधील नेमकं विचारलेलं की कोणती हिम नदी ही शोक नदीमध्ये वाहते असं बोललेले. ठीक आहे की नाही. एक हिमनदी आहे, एक ग्लेशियर आहे. या ग्लेशियरचं पाणी कुठेतरी म्हणजे बर्फ वितळल्यानंतर त्याचं पाणी जे आहे ज्याचे प्रवाह चालू होताना दिसतंय आपल्याला, पाण्याचे प्रवाह हे कोणत्या नदीमध्ये वाहून जाताना दिसतं असं विचारलेलं साधारणतः हा प्रश्न. ठीक आहे की नाही. याच्यामध्ये साधारणतः जर ती हिम नदी जर पाहायचं म्हटलं तर दिसतं आपल्याला ती रिमो. या हिम नदीचं पाणी जेव्हा वितळताना दिसतं आपल्याला, बर्फ वितळताना दिसतं आणि त्याच्यामधून जे काही पाण्याचे प्रवाह बाहेर पडताना दिसतं आपल्याला, पाण्याचे प्रवाह हे बाहेर पडताना दिसत आहे. हे सगळे प्रवाह साधारणतः लक्षात घ्या आपल्याला कोणत्या नदीमध्ये जाऊन मिळताना दिसत आहे तर ते शोक नदीमध्ये जाऊन मिळताना दिसत आहे. जी शोक नदी ही सिंधू नदीची उपनदी दिसते साधारणतः आपल्याला. ठीक आहे की नाही.
एवढं नेमकं आपल्याला दिसतंय. या शुक नदीचा उगम सुद्धा साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर लडाख या पर्वतरांगेमधून होताना दिसते आपल्याला. लडाख या पर्वतरांगेमधून होताना दिसते. ठीक आहे, तर उत्तर आलेलं दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं दिसतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू पुन्हा आणखी, जो 14वा प्रश्न असणार आहे, जो जनगणनेच्या बाबतीत आहे. ठीक आहे, आता जसं साधारणतः आपल्याला या ठिकाणी दिसतं, लक्षात घ्या मित्रांनो, खालील विधानांचा विचार करा असा प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना, काय बोलता याच्यामध्ये की पहिलं स्टेटमेंट जे आहे 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो दिसतो आपल्याला किती, तर 15.99% इतका दिसतंय. ठीक आहे ना, आता हा जो साधारणतः दिसतोय आपल्याला की जेव्हा केव्हा आपण मागच्या वेळी 2025च्या पेपरचं एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं, अनालिसिस घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये साधारणतः जनरली सांगितलेलं होतं की महाराष्ट्राचा जो काही दशवार्षिक वाढ आहे ती 2001 ते 2011च्या दरम्यान दिसते, ती दिसते आपल्याला 15.99%. ते जर आपण चांगल्या पद्धतीने पाहिलेलं असेल तर याचं इझिली उत्तर आपण देऊ शकतो नेमकं. तर हे जे पहिलं स्टेटमेंट दिसते ते बरोबर आहे मित्रांनो, काय अडचण नाही. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढे बोललेले आणखी 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील साधारणतः लोकसंख्या दिलेली आहे पुन्हा आणखी, आणि त्याच्यामध्ये मुस्लिम लोकसंख्या किती आहे तर बोललेले ते 10.6% इतके दिलेले. ठीक आहे, जेव्हा अशा पद्धतीचे आकडे दिलेले असते पूर्णपणे एकदम या पद्धतीनं मायन्यूट असे बारकाईने आकडे दिलेले असते, तेव्हा बऱ्यापैकी स्टेटमेंट हे आयोग याच्यामधलं हे बरोबरच देते, काय अडचण नाही. तर त्यानुसार हे स्टेटमेंट सुद्धा आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मुस्लिम लोकसंख्या सुद्धा काय दिसते आपल्याला, ही 10.6% इतकीच दिसत आहे. आणि आता साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर 2025 नुसार साधारणतः तर महाराष्ट्राची लोकसंख्या आपल्याला इतकी दिसते नेमकी. ठीक आहे, पुढे साधारणतः दिसते आपल्याला विधान दिसतंय क हे विधान, त्याच्यामध्ये बोललेले की 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यातील सर्वाधिक कृषी घनता आढळलेली आहे. केरळ राज्यामध्ये सर्वाधिक कृषी घनता आढळलेली आहे असं बोललेले. ठीक आहे, आता साधारणतः जर पाहायचं म्हटलं मित्रांनो की कृषी घनतेच्या बाबतीत जर विचार करतो म्हटलं तर केरळमध्ये दिसत्या बोलताय हे. आता केरळचा भाग साधारण जनरली पाहायचं म्हटलं तर साधारणतः लक्षात घ्या, काही भाग आपल्याला हा पश्चिम किनारी मैदानी प्रदेशामध्ये येताना दिसत आहे, आणि काही भाग जो दिसतोय साधारणतः तो आपल्याला हा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये येताना दिसतोय. तर मग साधारण पाहायचं म्हटलं तर शेतीसाठी असा भाग तिथे नेमका असा उरलेला दिसत नाही जो मोठ्या प्रमाणावर असायला पाहिजे, आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक हे कृषी या क्षेत्रावर डिपेंड असायला पाहिजे, किंवा जास्तीत जास्त लोक हे शेती व्यवसाय करत असतील असं साधारणतः इथे दिसत नाही आपल्याला. ठीक आहे की नाही, कारण तशी नेमकी जर पाहायचं म्हटलं तर पश्चिम किनारी मैदानी भाग, सह्याद्रीचा पर्वतीय भाग दिसत आहे. ठीक आहे ना, यामुळे तिथे अशी जागाच नाही की त्याच्यामध्ये तिथली घनता वाढेल तशी. पण जर कदाचित केरळच्या बाबतीत जर साक्षरता विचारलेली असती किंवा मग भारताची घनता जर विचारली असते कदाचित, तर केरळ हा पहिल्यांदा कुठेतरी राहिलेला असता. ठीक आहे, पण कृषी घनतेच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं साधारणतः लक्षात घ्या, तेव्हा आपल्याला आपल्या भारतामधले कोणते कोणते जिल्हे त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला, त्याच्यामध्ये दिसते साधारणतः लक्षात घ्या मित्रांनो, उत्तर प्रदेश दिसते, काय अडचण नाही. त्याच्यानंतर कृषी घनतेच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर बिहार सुद्धा दिसते. त्यानंतर कृषी घनतेच्या बाबतीत पुन्हा आपल्याला पश्चिम बंगाल सुद्धा दिसतो, कारण या भागामध्ये साधारणतः लक्षात घ्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या भागामध्ये आपल्याला गंगेचा सुपीक मैदानी प्रदेश येताना दिसत आहे. इथे येताना दिसत आपल्याला गंगेचा मैदानी प्रदेश येताना दिसत आहे. ठीक आहे, जो आपल्या भारतामधलाच नाही तर जगातील एक सर्वात असा सुपीक मोठा मैदानी पट्टा दिसत आहे. त्याच्यामुळे या भागात आपल्याला जास्तीत जास्त शेतीवर आधारित लोकसंख्या जास्तीत जास्त आढळायला पाहिजे, त्याची घनता आपल्याला आढळायला पाहिजे. तर इथं केरळ हे दिलेलं आहे, तर हे विधान जे दिसतं आपल्याला ते मित्रांनो चुकीचे येणार. ठीक आहे, नंतर पुढे काय बोलताय लक्षात घ्या, पुढे काय बोललेले आणखी पुढचं स्टेटमेंट, 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तरात अव्वल 10 राज्ये कोणती कोणती, तर मग ती सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी आहेत असं बोललेले. ठीक आहे की नाही, आता हे जे साधारणतः राज्य दिलेलं आहे आणि हे स्टेटमेंट दिलेलं आहे, हे इतकं मायन्यूट असं स्टेटमेंट दिलेलं आहे मित्रांनो, असं इतकं मायनर स्टेटमेंट दिलेलं आहे, याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ऍड केलेल्या आहे. तर इतक्या छोट्या गोष्टी ऍड केलेल्या असतील तेव्हा साधारणतः आयोग हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर देण्याचे खूप जास्त चान्सेस आहे नेमकं. ठीक आहे की नाही, तर आता हे सुद्धा तसं जनरली पाहायचं म्हटलं तर ते टेक्निकली नेमकं तर हे सुद्धा स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. आता याच्यामधले आलेलं आपलं हे अ बरोबर आलं, ब बरोबर आलं, आणि शेवटी आपल्याला दिसतं की ड हे बरोबर आलेलं, क हे चुकीचं स्टेटमेंट. ठीक आहे, आता खाली पुन्हा ऑप्शन मध्ये बघू आपण काय दिसतं खाली, लक्षात घ्या अ, ब आणि ड हे बरोबर आहे तसं बोललेले, पहिल्यामध्येच बोललेले पहिल्या पर्यायामध्ये, तर हे काय दिसतं आपल्याला, हे उत्तर दिसतंय असं. ठीक आहे ना, तर काय अडचण नाही. तर 14चं उत्तर हे साधारणतः शक्यता आहे की त्याचं उत्तर ही 1 येणार जास्तीत जास्त. ठीक आहे, पुन्हा जर कदाचित सेकंड आन्सर की नुसार काही चेंज करू शकते, आणखी पुन्हा आन्सर की यायची आहे त्यामध्ये काही गोष्टी होऊ शकते चेंज. एक पुन्हा जो महाराष्ट्राच्या भूगोलावरचा प्रश्न दिसतो आपल्याला साधारणतः तो प्राकृतिक रचनेचा भाग महाराष्ट्राच्या, जो कोकणाचा भाग नेमका, याच्यामध्ये एकदम इझिली प्रश्न आहे नेमका, पण थोडा कुठेतरी फिरवलेला दिसतो साधारणतः. काय बोललेले, कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास रिकामी जागा नावाने
ओळखले जाते असं बोललेले. म्हणजे कोकण किनारपट्टीचा हा जो भाग आहे नेमका तो अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत आहे आणि सोबत कसा आहे तर तो सपाट भूरचनेचा आहे नेमका. ठीक आहे की नाही. असा जो भाग आहे त्याला काय बोलतो आपण तर इथं बोललेली इथं दिलेलं खलाटी दिलेलं आहे, इथं वलाटी दिलेलं आहे. ठीक आहे. आता वलाटी जर भाग बोलायचा म्हटलं तर साधारणतः तो कोकण किनारपट्टीचा भाग आहे, पण तो अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगतचा आहे का तो हा सह्याद्रीच्या पायथ्याचा भाग आहे. सह्याद्रीचा सह्याद्रीच्या पायथ्याचा भाग आपल्याला दिसतोय. ठीक आहे. तर हे उत्तर येणार नाही याच्यामध्ये. ठीक आहे ना. त्यानंतर भाबर दिलं तर भाबर हा साधारणतः भाग तो गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये येताना दिसतंय, तर हे सुद्धा उत्तर येणार नाही. त्यानंतर खवा लाटी सपाट असं हे कुठं दिलेलं नाही नेमकं मित्रांनो. ठीक आहे. राहिलेलं काय दिसतं आपल्याला खलाटी. ठीक आहे की नाही. खलाटी म्हणजे जो खलाटीचा भाग साधारणतः दिसतोय साधारणतः या पद्धतीने आपल्याला काहीतरी. ठीक आहे. जर कदाचित हा कोकण किनारा असेल. ठीक आहे. आणि इथून साधारणतः अशा पद्धतीने आपल्याला हा सह्याद्री पर्वत दिसतोय मित्रांनो. ठीक आहे. आणि या बाजूला साधारणतः जनरली दिसतं आपल्याला काय तर इकडे दिसतं आपल्याला हा अरबी समुद्र. या अरबी समुद्राजवळ असणारा जो काही भाग दिसतोय नेमका साधारणतः हा असा काहीतरी भाग दिसतो जो कोकण किनाऱ्याजवळचा दिसतोय, जो सपाट असा भाग आहे त्याला बोलतो आपण हा खलाटी असं बोलतो. आणि वलाटीचा भाग दिसतो सह्याद्रीच्या पायथ्याची साधारणतः या ठिकाणी येताना दिसते आपल्याला. ठीक आहे. म्हणजे 15चं उत्तर येताना दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 1 हे येताना दिसतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे साधारणतः लक्षात घ्या, कृषीवर आधारित पुन्हा महाराष्ट्राच्या कृषीवर आधारित काही प्रश्न दिलेला आहे. जोडा लावासाठी प्रश्न आहे. काय बोललेले, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने. ठीक आहे ना. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष याचा योग्य जोड्या लावा असं बोललेलं आहे. ठीक आहे ना. या ठिकाणी वाण दिलेले म्हणजे व्हेरायटी दिलेली आहे आणि या ठिकाणी विकसित केल्याचे वर्ष म्हणजे ते कधी डेव्हलप झालेले हे साधारणतः दिलेले आहे ठिकाणी. ठीक आहे. आता याच्यामध्ये जेव्हा बघतो मित्रांनो आपण साधारणतः लक्षात घ्या, पहिल्यांदा दिलेली ही रत्न ही व्हेरायटी दिलेली, तर रत्न ही व्हेरायटी साधारणतः दिसते आपल्याला कधी सुरू म्हणजे कधी विकसित केलेली तर ही 1981 साली विकसित केलेली दिसते. ठीक आहे. त्यानंतर येताना दिसते आपल्याला सिंधू. सिंधू ही जी आंब्याची जात आहे ही एक सीडलेस जात आहे ज्याच्यामध्ये बी नाही आहे मुळात बिलकुल. ठीक आहे ना. अशी साधारणतः सिंधू ही आपल्याला दिसते, ही तर आंब्याची जात दिसते, सीडलेस व्हेरायटी दिसते आंब्याची. तर ही दिसते आपल्याला 1992 मध्ये साधारणतः विकसित केलेली दिसते मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा दिसते आपल्याला कोकण रुची ही दिसते. कोकण रुची कधी विकसित केलेली तर 1999 मध्ये विकसित केलेली. आणि त्यानंतर शेवटी दिसते आपल्याला कोकण सम्राट ही केलेली 2014 मध्ये विकसित केलेली. तर उत्तर येताना दिसते आपल्याला रत्नासाठी एक म्हणजे काय तर लक्षात घ्या, रत्नासाठी आलेलं दिसतं आपल्याला पहिल्यांदा 3 नंतर पुढे येताना दिसतं आपल्याला 1, त्यानंतर आलेलं दिसतं आपल्याला 2 3 3 1 2 आणि शेवटी 4. म्हणजे हे कुठे दिसतं आपल्याला, इथे नाही 3 नाही 3 नाही 3 नाही 3 इथे दिसतं मित्रांनो आपल्याला 3 1 2 आणि 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 दिसतं आपल्याला, याचं उत्तर दिसतं नेमकं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, जो 17वा प्रश्न असणार आहे. त्या 17व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी बोलताय लक्षात घ्या. एक ट्रिकी प्रश्न आहे नेमका. ठीक आहे की नाही. तो सोपा आहे, काय अडचण नाही नेमकं लक्षात घ्या. एक थोडक्यात जर कदाचित आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण जर गोदावरी नदीचा मॅप रीड केलेला असेल, गोदावरी नदीचा मॅप रीड केलेला असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा मांजरा नदीचा चांगला मॅप रीड केलेला असेल, त्याच्यामध्ये तावरचा आहे, मन्याड आहे, लेंडी या नद्या दिसते साधारणतः आपल्याला. या नद्या चांगल्या पद्धतीने पाहिलेलं असेल तर तेव्हा साधारणतः आपल्याला दिसते की ज्या ठिकाणी मांजरा ही नदी गोदावरीला जाऊन मिळते त्याच्या थोड्या अंतरावर साधारणतः लातूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी तावरचा नदी सुद्धा आपल्याला ही मांजरा नदीला जाऊन मिळताना दिसते साधारणतः. ठीक आहे. एवढं जरी केलं तरी साधारणतः आपल्याला याचं उत्तर आरामात निघून जाते. आता लक्षात घ्या काय बोललेले की खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या अयोग्य आहेत असं बोललेले. ठीक आहे ना. अयोग्य आहेत म्हणजे चुकीच्या जोड्या विचारलेल्या आहे. याच्यामध्ये काय बोलताय लक्षात घ्या. पहिले मध्ये काय बोललेले, अ मध्ये काय बोललेले, छत्रपती संभाजीनगर हा एक प्रशासकीय विभाग दिलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जिल्हा दिलेला तो धाराशिव. ठीक आहे ना. आणि धाराशिव मध्ये काय बोललेले लक्षात घ्या, तावरजा ही नदी किंवा तावरजा हे जलाशय येताना दिसते आपल्याला असं बोललेले. ठीक आहे की नाही. पण आपण आत्ताच बोललो की नांदेड जिल्ह्याच्या लगतच्या भागामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला बिलकुल त्या खालच्या भागामध्ये थोडक्यात पाहायचं म्हटलं तर आपल्याला तावरजा नदी ही लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा नदीला जाऊन मिळताना दिसते साधारणतः. आणि तावरचा जे काही साधारणतः जलाशय दिसते आपल्याला ते हे धाराशिव मध्ये नाही तर तावरचा जलाशय मित्रांनो आपल्याला हे लातूर जिल्ह्यामध्ये दिसते आपल्याला, लातूर जिल्ह्यामध्ये दिसतंय मित्रांनो. तर हे बरोबर ठरताना दिसतंय म्हणजे पहिलं हे झालेलं दिसतं आपल्याला चुकीचं. ठीक आहे. मग हे चुकीचं कुठं कुठं दिलेलं नेमकं, आता हे पहिल्यात दिलेलं काय अडचण नाही इथपर्यंत. ठीक आहे ना. आता दुसऱ्यात सुद्धा दिलेलं बरोबर. आता पुढे साधारणतः आणखी जर पाहायचं म्हटलं तर दिसतंय, लक्षात घ्या काय दिसतंय की नागपूरमध्ये दिसतंय आपल्याला, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये भंडारा
हे दिसतंय आपल्याला जिल्हा दिसतंय आणि त्याच्यामध्ये दिलेलं साधारणतः लक्षात घ्या उमरझरी साधारणतः हे दिलेलं आहे नेमकं, ठीक आहे की नाही. उमरझरी हे जलाशय दिलेलं आहे. आता उमरझरी नावाचं जलाशय साधारणतः हे भंडाऱ्यामध्ये दिसत नाहीये. हे पुस्तकामध्ये अजून जे काही ऑथेंटिक पुस्तक आपण वापरतो सौदी सरांचा त्याच्यामध्ये दिलेलं नाही. हे साधारणतः जनरली पाहायचं म्हटलं तर मित्रांनो तर नागपूरमध्ये एक जलाशय दिसत आहे त्याचं नाव हे अंबाझरी, अंबाझरी, ठीक आहे की नाही. अंबाझरी दिसत आहे. आता हे अंबाझरी आहे की उमरझरी याच्याबद्दल नेमका डाऊट असायला पाहिजे की प्रिंट मिस्टेक आहे नेमकं काय असू शकते नेमकं, ठीक आहे की नाही. हे आयोगाचे आन्सर की आल्यानंतर साधारणतः आपल्याला कळलं नेमकं की हे जे दिसतंय आपल्याला ब हे स्टेटमेंट हे नेमकं ही जी ब ची जोडी दिसत आहे ही नेमकी चुकीची की बरोबर. कारण नेमकं दिसतंय का तर अंबाझरी ही नागपूर जिल्ह्यामध्ये आहे पण भंडारा जिल्ह्यामध्ये उमरझरी ही दाखवत आहे याच्यामध्ये नुसार साधारणतः, ठीक आहे की नाही. पण जनरली साधारणतः दिसतंय लक्षात घ्या मित्रांनो की हे ब जनरली हे चुकीचं देऊ शकते कदाचित आयोग चुकीचं देऊ शकते नेमक्या याचे चान्सेस भरपूर आहे, ठीक आहे. त्यानंतर दिसतंय आपल्याला अमरावतीमध्ये वाशिम जिल्ह्यात अमरावती प्रशासकीय विभागामध्ये वाशिम जिल्ह्यात चिखली हे तलाव आहे काय अडचण नाही. काहींना असं विचार येऊ शकते कदाचित की चिखली नावाचा एक तालुका आहे जो बुलढाणा जिल्ह्यात आहे त्याच्यामुळे काही लोक याला चुकीचं ठरवू शकतात. पण वाशिम जिल्ह्यामध्ये चिखली नावाचा तलाव आहे मित्रांनो, चिखली नावाचा जलाशय आहे जे बरोबर आहे नेमकं, ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा आपलं बरोबर येताना दिसतंय काय अडचण नाही. त्यानंतर कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिडगाव या नावाचं सुद्धा जलाशय आहे तर हे सुद्धा आपल्याला बरोबर दिसत आहे. असं साधारणतः जे विचारलेले होते आपल्याला अयोग्य असणारे कोणते तर ते साधारणतः दिसतं आपल्याला अ आणि ब हे अयोग्य म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येऊ शकते. किंवा साधारणतः जर कदाचित आयोगानं नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर प्रशासकीय विभागामध्ये भंडारा जिल्हा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये उमरझरी हे जर कदाचित बरोबर दिलेलं असेल तर आपल्याला साधारणतः जे काही अयोग्य असं विचारलेलं होतं त्याचं उत्तर साधारणतः आयोग हे पर्याय क्रमांक 1 ही देऊ शकते. म्हणजे 17चं उत्तर 1 किंवा 2 पैकी काहीतरी येऊ शकते नेमकं हे मात्र नेमकं नक्की. पुढे बघू आपण 18वा क्वेश्चन आहे जो जोड्या लावासाठी दिसते आपल्याला नद्या आणि पुढे उपनद्या विचारलेल्या त्याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या काय बोललेले योग्य जोड्या लावा या बाजूला नद्या दिलेल्या आणि एका बाजूला दिलेले उपनद्या, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये पहिल्यांदा दिलेली ही तापी नदी. आता तापी नदीच्या बाबतीत साधारणतः जर बोलायचं म्हटलं साधारणतः कधीतरी आपल्याला बोरी आठवते किंवा नळगंगा आठवते किंवा घरणे सुद्धा साधारणतः एक कुठेतरी ते सिमिलॅरिटी मॅच होऊन जाते गिरणा सोबत ते सुद्धा आठवते. पण लक्षात घ्या तापी नदीची उपनदी जी एक्झॅक्ट येणारी दिसते आपल्याला ती बोरी ही येताना दिसते मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर नळगंगा ही नदी कोणाची उपनदी आहे तर ती आहे नेमकी ही पूर्णाची उपनदी आहे. नळगंगा नदीमध्ये साधारणतः जनरली पाहायचं म्हटलं तर पूर्णा नदीच्या उपनद्या 3 दिसते गंगा सिरीजच्या साधारणतः त्याच्यामध्ये नळगंगा, विश्वगंगा, ठीक आहे ना आणि ज्ञानगंगा अशा साधारणतः या नद्या दिसत आहे. त्यानंतर सिंदफणा नदीची उपनदी दिसते आपल्याला ही बिंदुसरा दिसत आहे आणि मांजरा नदीची पुन्हा आणखी एक उपनदी आहे तर ती दिसते आपल्याला घरणी दिसत आहे. काही ठिकाणी हिचं नाव गिरणा सुद्धा दिलेलं आहे, काही ठिकाणी हिचं नाव गिरणा सुद्धा दिलेलं दिसत आहे जी तापी नदीची उपनदी सुद्धा येते गिरणा. पण मांजरा नदीच्या बाबतीत साधारणतः ही घरणी ही आपल्याला जास्तीत जास्त जोडी ही योग्य लागताना दिसत आहे. त्याचं उत्तर काय येऊ शकते नेमकं तर 2 त्यानंतर 3, 1 आणि 4. मग हे कुठे दिसते आपल्याला ते 2, 3, 1 आणि 4 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो दिसते आपल्याला, ठीक आहे. तर आपल्याला याचं सुद्धा उत्तर आलं दिसतंय पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आपल्याला दिसते या ठिकाणी 18चं. आणि पुढचं 19वा प्रश्न बघू आपण. 19व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी दिलेल्या काय बोलताय की महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांवरून जिल्हा ओळखा असं बोललेलं आहे, ठीक आहे. काही विधानं दिलेली आहे, ठीक आहे. आता पहिले विधान काय बोलतं लक्षात घ्या तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे, ठीक आहे की नाही. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. आता महाराष्ट्रामध्ये तलावांचे शहर म्हणून जो काही भाग ओळखला जातो तो या दिलेल्या जिल्ह्यांपैकी साधारणतः तो ओळखला जातो ठाणे हे ओळखलं जातं, ठीक आहे. त्यानंतर पुढे काय बोलता लक्षात घ्या या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्र निर्मितीचा कारखाना आहे असं बोललेले हे नेमकं, ठीक आहे की नाही. आता दारुगोळा व शस्त्र निर्मितीचा कारखाना ठाणे जिल्ह्यामध्ये कुठे आहे तर तो अंबरनाथ या ठिकाणी आहे मित्रांनो, अंबरनाथ या ठिकाणी आहे जे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे. तर उत्तर नेमकं आलेलं दिसतं आपल्याला हे ठाणे जिल्हा आलेलं दिसतं, ठीक आहे. त्यानंतर या एक तालुका धातूच्या वस्तू व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे तर ते सुद्धा आपल्याला दिसते कुठे दिसतंय तर हे ठाणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे. त्यानंतर बोलताय काय तर लक्षात घ्या मुशी जातीचे गवत या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते, ठीक आहे. आता मुशी जातीचे जे गवत साधारणतः दिसतंय मित्रांनो आपल्याला हे पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आढळते. पण आपल्याला माहित आहे नेमकं की 2014 पर्यंत ठाणे आणि पालघर जिल्हा 2014 पर्यंत ठाणे आणि पालघर जिल्हा हा साधारणतः एकत्र होता,
तो एकत्र होतो साधारणतः, आणि त्यामुळे साधारणतः लक्षात घ्या हे सुद्धा स्टेटमेंट कुठेतरी हे ठाण्यासोबत मिळताना दिसतं आपल्याला. तर याचं सुद्धा उत्तर येताना दिसतं आपल्याला. 19व्या प्रश्नाचं उत्तर हे ठाणे येताना दिसतंय. काय अडचण नाही, पुढे बघू आपण 20वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न जो भूगोलचा असायला पाहिजे. ठीक आहे ना. आता काय बोललेले, एकदम सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. काय बोलताय, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात बोललेले. ठीक आहे की नाही. आता महाराष्ट्राचा ईशान्य भाग म्हटल्यानंतर कोणता भाग येणार मित्रांनो, तर हा भाग येणार. ठीक आहे. तो महाराष्ट्राचा ईशान्य भाग असायला पाहिजे. ठीक आहे. आणि महाराष्ट्राच्या ईशान्येकडे एक जिल्हा दिसतोय आपल्याला. कोणता जिल्हा दिसतोय, तर तो आपल्याला दिसतोय गोंदिया जिल्हा दिसतोय. ठीक आहे. आणि ईशान्य भागामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा किंवा टेकड्या स्थित आहे असं बोललेले. ठीक आहे. आता सातमाळाच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर सातमाळा कुठे आहे, तर मित्रांनो हे आपल्याला हे दिसतंय कुठे, तर नाशिकमध्ये दिसतंय. महाराष्ट्राच्या ईशान्येकडे आहे, तर हे ईशान्येकडे नाही आहे. तर महाराष्ट्राचं साधारण जनरली पाहायचं म्हटलं तर हे वायव्येकडे येताना दिसते, वायव्येकडे येताना दिसते मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर गाळणा आणि अकराणीच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं, गाळणा आणि अकराणीच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर गाळणा साधारणतः पाहायचं म्हटलं तर गाळणा दिसतंय आपल्याला कुठे, तर हे दिसतंय धुळेमध्ये दिसतंय. आणि अकराणी कुठे दिसतंय, तर ते आपल्याला हे नंदुरबार मध्ये दिसतंय, नंदुरबार मध्ये दिसतंय. ठीक आहे की नाही. आता हे सुद्धा साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर वायव्येकडेच येताना दिसतंय. आणि सर्वात शेवटी येताना दिसतंय आपल्याला दरेकेसा, दरेकेसा, दरेकेसा येताना दिसतंय मित्रांनो आपल्याला. कुठे येताना दिसतंय, तर ते महाराष्ट्राच्या ईशान्येकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये येताना दिसतंय. म्हणजे की पर्याय क्रमांक ड हे याचं उत्तर दिसतंय मित्रांनो आपल्याला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण जे काही साधारणतः भूगोल या विषयाचे 10 प्रश्न बघितलेले, 10 प्रश्न बघितलेले, याचे सगळे हे संभाव्य उत्तर जे काही आपण बोललो ते सगळे आपण या ठिकाणी बघितलेले. फक्त एका प्रश्नाच्या बाबतीत कुठेतरी 1 किंवा 2 असं उत्तर देताना देऊ शकते कदाचित आयोग. हे सगळे साधारणतः उत्तर आपल्याला कदाचित बरोबर येताना दिसतील हे पहिल्या आन्सर नुसार. तोपर्यंत साधारणतः आपण ह्या गोष्टी बघितलेल्या. आता पुढचे जे काही आपले पुन्हा आणखी आहेत एक्सप्लेनेशन असेल, जसं साधारणतः दिसतं आपल्याला पुन्हा अनालिसिसच्या बाबतीत इतिहास असेल, त्यानंतर मग पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, करंट आहे, या सगळ्या गोष्टी होतील, ते सुद्धा आपण बघू. ठीक आहे. तोपर्यंत बघू. धन्यवाद.